श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुम्हालाही वाटत असेल की आपल्या गुरूंनी प्रत्येक संकटात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहावं, संकटात आपली साथ द्यावी, तर मित्रांनो फक्त 5 मिनिटे वेळ काढून गुरुचरित्राचा 14वा अध्याय तुम्ही नक्कीच ऐका. हा अध्याय एवढा सुंदर आहे की याच्या नुसत्या एकदा वाचण्याने सुद्धा तुमच्या जीवनात संकटे दूर होतील. आता काही लोकांच्या मनात प्रश्न पडला असेल की गुरुचरित्र वाचनाचे खूप सारे नियम आहेत आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण सगळे काही नियम आणि अटी कशा पाळायच्या. तर काही जणांना हा देखील प्रश्न पडला असेल की रोज मग ब्रह्मचर्याचे पालन पण करायचे का. तर मित्रांनो, आपल्याला गुरुचरित्र 52 अध्यायाचे जे पुस्तक आहे ते घ्यायचंच नाहीये. मार्केटमध्ये किंवा केंद्रामध्ये आपल्याला 14व्या अध्यायाचं वेगळं पुस्तक मिळतं. ते छोटंसं पुस्तक आपल्याला आणायचं आहे आणि ज्यांना रोज 14वा अध्याय वाचायचा आहे त्यांच्यासाठी कुठलाही नियम नाहीये. फक्त त्यांनी रोज सकाळी आंघोळ करून ज्याप्रमाणे आपण नित्यपूजा करतो त्याप्रमाणेच हा 14वा अध्याय वाचायचा आहे. जर तुम्हाला सकाळी वेळ भेटत नसेल तर तुम्ही हा अध्याय तुम्हाला जेव्हा पण वेळ भेटेल तेव्हा वाचू शकता. हा नित्यसेवेचा भाग असल्यामुळे याला कुठलेही नियम व अटी नाही. 14व्या अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेऊया. श्री गुरुच्या चरणी दृढतर विश्वास व आतुर श्रद्धा ठेवून श्री गुरुचरित्र ग्रंथातील 14व्या अध्यायाचे नियमपूर्वक नित्यपठन केल्यास अचानक उद्भवलेली संकटे, हितशत्रूचा त्रास, प्रापंचिक अडचणी, प्रदीर्घ आजार व अकाली मृत्यू योग याचे निवारण होऊन ग्रहसौख्य, समृद्धी व समाधान प्राप्त होईल. मित्रांनो, आता 14व्या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला नम्र विनंती की अध्याय पूर्णपणे ऐकावा. अध्याय अर्धवट सोडून जाण्याची चूक करू नये, कारण या अध्यायाच्या एकदा श्रवणाने तुम्हाला इच्छित फलप्राप्ती होते. तुम्हीही आमच्याप्रमाणे स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग आपण जाणून घेऊया श्री गुरुचरित्र अध्याय 14वा, सायदेवाचे प्राणसंकट कसे टळले. श्री गणेशाय नमः. श्री गुरु दत्तात्रयांनी लोकोद्धारासाठी भारतवर्षात श्रीपाद, श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती व श्री स्वामी समर्थ असे क्रमाने 3 अवतार घेतले. श्री गुरुचरित्र या ग्रंथात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या अद्भुत लीलांचे वर्णन आहे. श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र काशी येथे ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध अशा कृष्ण सरस्वतींकडून विधिवंत संन्यास दीक्षा घेतली आणि तीर्थयात्रेस निघाले. ते वासर ब्रह्मेश्वर तीर्थास आले असताना त्यांनी एका ब्राह्मणाला नदीमध्ये आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. त्याला उदरव्याधीने पुरते गांजले होते. तेथे सायदेव नावाच्या एका ब्राह्मण ग्रामाधिकाऱ्याने श्री गुरूंना आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले. त्याने व त्याची पत्नी जाखाईने श्री गुरूंची पूजा करून त्यांचा उत्तम पाहुणचार केला. श्री गुरूंना, त्यांच्या शिष्यांना व त्या व्याधीग्रस्त ब्राह्मणाला सुग्रास भोजन दिले. श्री गुरुच्या कृपेने त्या भोजनानंतर ब्राह्मणाची उदरव्याधी कायमची गेली. या सेवेने प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी सायदेवाला अनेक उत्तम आशीर्वाद दिले. तेव्हा तो म्हणाला, स्वामी, मी ज्याची चाकरी करतो तो यवन ब्रह्मघातकी असून तो माझा वध करणार आहे. मग आपला आशीर्वाद कसा फलद्रूप होणार. श्री गुरूंनी त्याला निशंक मनाने यवन भेटीस जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे तो यवनाकडे गेला असता सायदेवाचे अग्निसमान भयंकर तेजस्वी रूप पाहून त्याला ग्लानीच आली. तेवढ्यात त्याला एक स्वप्न पडले. त्यात कोणी ब्राह्मण शस्त्रघाताने आपला वध करीत आहे असे दृश्य दिसले. त्याला भीतीने जाग आली. या ब्राह्मणाचा वध केल्यास आपलाही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने सायदेवाला वंदन केले. वस्त्राधिकांनी सन्मान करून त्याला सुखरूप परत पाठविले. प्राणसंकट टळले होते. सायदेव श्रीगुरूंना शरण गेला. गुरुकृपेने त्याचे संपूर्ण कल्याण झाले. कालांतराने तो सपरिवार गाणगापुरात जाऊन राहिला. श्रीगुरूचे शिष्यत्व पत्कारून त्यांची अहोरात्र सेवा करू लागला.
चला तर मग आपण जाणून घेऊया श्री गुरुचरित्र अध्याय 14. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देका, विनवी सिद्धाशी कौतुका. प्रश्न करी अतिविषयका, एक चित्ते परियेसा. जय जयाजी योगीश्वरा, सिद्धमूर्ती ज्ञान सागरा. पुढील कथा विस्तारा, ज्ञान होय आम्हासी ऐसे. उदरवतेच्या ब्राह्मणाशी, प्रसन्न झाले श्री गुरु कृपेशी. पुढे कथा वर्तिली कैसी, विस्तारावे आम्हा प्रती. एकोणी शिष्याचे वचन, संतोषी सिद्ध आपण. गुरुचरित्र कामधेनू जान, सांगता झाला विस्तारोनी. एका शिष्य शिरोमणी, भिक्षा केली त्याचे भूनी. तयावरी संतोषणी, प्रसन्न झाले परियेसा. गुरुभक्तीचा प्रकार, पूर्ण जाणे द्विजवर. पूजा केली विचित्र, म्हणून आनंदे परियेसा. तया सायदेव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी. भक्त व्हावे वंशोवंशी, माझी प्रीती तुझवरी. एकोणे श्री गुरुचे वचन, सायदेव नमन करून. माथा चरणी ठेवून, नमिता झाला पूर्ण पूर्ण. जय जयाजी सद्गुरु, त्रिमूर्तीचा अवतारू. अविद्या माये दिसशे नरू, वेदा अगोचरू तुझा महिमा. विश्वव्यापक तुची होशी, ब्रह्मा विष्णू व्योमकेशी. धरिले स्वरूप तो मानवाशी, भक्त जन तारावया. तव महिमा वर्णावयाशी, शक्ती कैची आम्हाशी. मागणे एक तुम्हाशी, कृपा करणे गुरुमूर्ती. माझे वंश परंपरी, भक्ती द्यावी निर्धारी. यह सौख्य पुत्र पोत्री, अंती द्यावी सद्गदी. ऐसी विनंती करुणी, पुनरपी विनवी करुणा वचनी. सेवा करीतो द्वारी येऊनी, महाक्रूर असे तो. प्रति संवत्सरी ब्राह्मणाशी, घात करीतो जो बहुवंशी. याचे कारणे आम्हाशी, बोलवितशे परियेसा. जाता तया जवळी आपण, निश्चय घेईल माझा प्राण. भेटी झाली तुमची म्हणून, मरण कैचे आम्हासी. संतोषणी श्री गुरुमूर्ती, अभय देती तया प्रती. विप्रमस्तकी हस्त ठेविती, चिंता न करी म्हणून या. भय सांडुनी त्वा जावे, क्रूर यवना ते भेटावे. संतोषणी प्रिय भावे, पुनरूपी पाठविल. आम्हा प्रती जोवरी परतुनी तू येशी, असो आम्ही भरवंशी. तू आलिया संतोषी, जाऊ मग येथून या. निज भक्त आमचा तुची होशी, परंपरी वंशोवंशी. अखिलाभिष्ट तू पावशी, वाडे संतती तुझी बहुत. तुझे वंश परंपरी, सुखे नांदती पुत्र पोत्री. अखंड लक्ष्मी तुझे घरी, निरोगी शतायू नांदाल. ऐसा वर लाधोन, निघे सायदेव ब्राह्मण. जेते होत तो यवन, गेला त्वरित तया जवळी. कालांतक यम देखा, यवन दृष्ट परियेसा. ब्राह्मणा ते पाहता कैसा, ज्वाला रूप होता झाला. विनमुख होणे गृहात, गेला यवन कोपत. विप्र झाला भयचकित, मनी श्री गुरु ध्यातसे. कोपालिया ओळंबयासी, के विस्पर्श अग्निसी. श्री गुरु कृपा असे जयाशी, काय करील यवन दृष्ट. गरुडाच्या पिल्याशी, सर्प कैसा डंशी. तैसे त्या ब्राह्मणासी, असे कृपा श्री गुरुची. काय एखादे सिंहासी, एरावत के विग्रासी. श्री गुरु कृपा जयाशी, कलिकाळाचे भय नाही. ज्याचे हृदय गुरुस्मरण, भय कैचे तया दारुण. काळ मृत्यून बांधे जाण, अपमृत्यू काय करील. दयाशी नाही मृत्यूचे भय, तयाशी यवन करील काय. श्री गुरु कृपा जयाशी होय, यमाचे भय नाही तया. ऐस्या परी तो यवन, गृही निघाला भ्रमे करून. दृढ निद्रा लागता जाण, शरीर स्मरण नाही तयाशी. हृदय ज्वाळा होनी तयाशी, जागृत होनी परियेसी. प्राणांतक व्यतेशी, कष्ट तसे तये वेळी. स्मरण नशे काही, मनी शस्त्र मारितो घाई.
छेदन करीतो अव्यय पाही, विप्र एक अपनाशी. स्मरण झाले ते वेळी, धावत गेला ब्रह्मणा जवळी. लोळ तसे चरण कमळी, म्हणे स्वामी तोची माझा. तू ते पाचारिले येथे, कवनी जावे परतोनी त्वरित. वस्त्रे भूषणे देऊन, निरोप देत ते वेळी. संतोषवनी द्विजवर, आला ग्रामी सत्वर. गंगा तीरी जाय लवकर, श्री गुरुचे दर्शनाशी. देखून या श्री गुरुशी, नमन करी भावेशी. स्तोत्र करी बहुवंशी, सांगे वृत्तांत अधंत. संतोषन श्री गुरुमूर्ती, तया दुजा अश्वस्थिती. दक्षिणे दिशे जाहू म्हणती, स्नान तीर्थयात्रेशी. ऐकोने श्री गुरुचे वचन, विनवितसे कर जोडून. न विसंबे आता तुमचे चरण, आपण येईन समागमे. तुमचे चरणा विन देखा, राहू न शके क्षण एका. संसार सागर तारका, तुची देवा कृपा सिंधू. उद्धराया संगराशी, गंगा आली भूमीशी. तैसा स्वामी आम्हाशी, दर्शेने उद्धर आपुल्या. भक्तवत्सल तुझी ख्याती, आम्हा सांडणे काय नीती. सेवेची येऊ हे निश्चिती, म्हणून चरणी लागला. येणे परी श्री गुरुशी, विनवी विप्रभावेशी. संतोषणी विनयेशी, श्री गुरु म्हणती ते वेळी. कारण असे आम्हा जाणे, तीर्थस्थी दक्षिणे. पुनरपी तुम्हा दर्शन देणे, संवत्सरी पंचदशी. आम्ही तुमचे ग्रामा समीपत, वास करू हे निश्चित. कलंत्र पुत्र इष्ट भ्रांत, तुम्ही आम्हा भेटावे. न करी चिंता असा सुखे, सखळ अरिष्टे गेली दुःखे. म्हणून हस्त ठेवी मस्तकी, भाक देती ते वेळी. ऐस्या परी सांगोनी, श्री गुरु निघाले तेथोनी. जेथे असे आरोग्य भवानी, वैजनाथ महाक्षेत्र ते. समस्त शिष्या समवेत, श्री गुरु आले तीर्थ पाहात. प्रख्यात असे वैजनाथ, तेथे राहिले गुप्त रूपे. नामधारक विनवी सिद्धाशी, कारण काय गुप्त व्हावयाशी. होते शिष्य बहुवंशी, त्याशी कोठे ठेविले. गंगाधराचा नंदन सांगे, गुरुचरित्र वर्णन. सिद्ध मुनी विस्तारून, सांगे नामधारकाशी. पुढील कथेचा विस्तार, सांगतसे अपरंपार. मन करुणी एकाग्र, एका श्रोते सकळीक. वास सरस्वतीचे तिरी, सायदेव साचारी. तया गुरु ते निर्धारी, वस्त्रे भूषणी दिदली. गुरुचरित्र अमृत, सायदेव आख्यान. एत यवन भय रक्षित, थोर भाग्य तयाचे. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो. श्री नृसिंह सरस्वती प्रख्याने सिद्धनामधारक संवादे. दृष्ट यवन शासनम. नाम 14 अध्याय. श्री गुरु दत्तात्रय प्रीतमस्तु. ओवी संख्या श्री गुरु दत्तात्रय प्रीतमस्तु. आता बघूयात सायदेव हे कोण होते. गुरुचरित्रात नृसिंह सरस्वतीचे सिद्ध झालेले चरित्र हे त्यांचा पटशिष्य असलेला सायदेव साक्रे यांच्या 5व्या पिढीतील सरस्वती गंगाधर यांनी लिहिले आहे. तशी पूर्वसूचना नृसिंह सरस्वती यांनी सायदेवांना वंशोवंशी माझी सेवा तुझ्या कुळात घडेल असे आशीर्वचन देऊन केली होती. हे कोण होते. गुरुचरित्रात नृसिंह सरस्वतीचे सिद्ध झालेले चरित्र हे त्यांचा पटशिष्य असलेला सायदेव साक्रे यांच्या 5व्या पिढीतील सरस्वती गंगाधर यांनी लिहिले आहे. तशी पूर्वसूचना नृसिंह सरस्वती यांनी सायदेवांना वंशोवंशी माझी सेवा तुझ्या कुळात घडेल असे आशीर्वचन देऊन केली होती. सायदेवांकडून त्यांनी गुरुसेवा कशी करावी हे सांगत असताना त्यांची परीक्षाही घेतली आहे. परीक्षेशिवाय कृपा नाही हा दत्त संप्रदायाचा दंडकच आहे. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी सायदेवांना गाणगापुरी येऊन राहण्यास सांगितले. तेथील विविध कथा प्रसंगाचे सायदेव हे साक्षी आहेत. सायदेव हे त्यांचे पटशिष्य बनले. त्यांनी उत्कटपणे श्री नृसिंह सरस्वती यांची सेवा केली. सरस्वती गंगाधर यांनी कडंगजी येथे
गुरुचरित्र लिहिलेले ग्रंथाची मूळ प्रत कडंगचितच आहे. तेथील भुयारात 2 सर्प चरित्र ग्रंथाचे रक्षण करीत आहेत, असे प. पु. दंडवते महाराज सोलापूर, वे. दादा जोशी पुणे यांनी अंतदृष्टीने सांगितले असल्याने तेथे श्री दत्तमूर्तीची स्थापना व साईदेव साखरे संस्थान या विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. एके दिवशी गुरु महाराजांनी मनात साईदेवांची परीक्षा पाहावी असा विचार केला. गुरु महाराज संगमस्थळी बसले होते. सूर्यास्त झाला होता आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. साईदेव बरोबरच होताच. त्या पावसामुळे त्यांनी एका झाडाखाली आश्रय घेतला. अत्यंत वेगाचा वारा आणि पाऊस पडत होता. गुरु महाराज म्हणाले, तुवा जाऊनी मठाशी अग्नी आणावा शेकावया. मात्र जाताना साईदेव महाराजांनी हसत हसत ताकीद दिली, आपल्या मागे दोन्ही बाजूस मात्र पाहू नकोस. चमकणाऱ्या विजांच्या प्रकाशात साईदेव गाणगापूरच्या वेशीपाशी गेला आणि द्वारपालाकडून विस्तव घेऊन येताना त्याने विचार केला, गुरु महाराज मला दोन्ही बाजूस पाहू नकोस का म्हणाले असतील. आणि सहज त्यांनी दोन्ही बाजूस पाहताच 2 5 फण्याचे नाग सोबत येताना दिसले. अत्यंत घाबरून गुरु महाराजांचे स्मरण करीत त्यांनी संगमाकडे धाव घेतली. दुरून त्याला गुरु महाराज सहस्त्रदीप ज्योतीप्रमाणे तेजस्वी दिसले आणि अनेक विप्र आजूबाजूला वेदपठण करीत असल्याचा वेदध्वनी ऐकू आला. जवळ जाऊन पाहताच गुरु महाराज एकटेच बसले होते. साईदेवाने अग्नी प्रज्वलित केला. ते 2 सर्प श्रीगुरूंना वंदन करून निघून गेले. गुरु महाराज म्हणाले, का घाबरलास? ते दोन्ही सर्प आम्हीच तुझ्या रक्षणाकरिता पाठविले होते. आमची सेवा कठीण आहे, तेव्हा आपल्या मनाशी विचार करा आणि सेवेस राहा. आता जाणून घेऊया काही उपयुक्त दत्त मंत्र इष्टफल प्राप्तीसाठी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा लक्षपूर्वक 108 वेळा जप करावा. विद्या अभ्यासात प्रगती व्हावी यासाठी ओम दत्ताय साक्षात्काराय नमः या मंत्राचा रोज अभ्यासापूर्वी 10 वेळा जप करावा. संकटाचे निवारण होण्यासाठी अनुसूया स्त्री संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मृतिगामी स्वभक्तानां मूर्ता भाव संकटातम या मंत्राचा 108 वेळा नित्य जप करावा. सौभाग्य वृद्धीसाठी जीवयमास भ्रतार मृत सत्या हि मृत्युहा मृत्युंजय स योगींद्र सौभाग्यमे प्रयच्छतु या मंत्राचा विवाहित स्त्रियांनी 108 वेळा जप करावा. संतती प्राप्तीसाठी दुरीकृत्य पिशाचार्ती जीवयित्वा मृत सुतम यो भूदभीष्टद सिद्धम सनम संतती वृद्धिकृत या मंत्राचा पती व पत्नीने नित्य श्रद्धेने 108 वेळा जप करावा. पतीने म्हटला व पतीने श्रवण केला तरी चालेल. काही उपयुक्त दत्त स्तोत्रे. पीडा चिंता व क्लेशाचे निवारण होऊन यश मान कीर्ती सौभाग्य व संपत्ती प्राप्त व्हावी म्हणून श्रीमद वासुदेवानंद सरस्वती यांनी रचलेले पुढील स्तोत्र रोज म्हणावे. श्री जय लाभधिकर श्री दत्त स्तोत्रम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्रीपाद वल्लभ श्री नृसिंह सरस्वती. श्री गुरु दत्तात्रेय नमः. दत्तात्रेय महात्मान वरद भक्तवत्सलम प्रपन्नहार वंदे स्मृतिगामी सनोवन्तु दीनबंधु कृपा सिंधु सर्व कारण कारणम सर्व रक्षाकर वंदे स्मृतगामी सनोवन्तु शरणागत दीनार्थ परित्राण परायणम नारायण विभु वंदे स्मृतगामी सनोवन्तु सर्वानंतहर देव सर्वमंगल मंगलम सर्वक्लेशहर वंदे स्मृतिगामी सनोवन्तु ब्रह्मण्ये धर्मतत्त्वज्ञे भक्तकीर्ती विवर्धनम भक्ताभीष्टप्रद वंदे स्मृतिगामी सनोवन्तु शोषण पाप पडकश्ये
दीपन ज्ञान तेजसं तापप्रशमन वन्दे स्मृतिगामी सनोवन्तु सर्वरोगप्रशमन सर्वपीडानिवारणम् अपदुदरं वन्दे स्मृतिगामी सनोवन्तु जन्मसंसारबन्धनघन स्वरूपानन्दनदायकं निःश्रेयसप्रद वन्दे स्मृतिगामी सनोवन्तु जयलाभयशकाम दान्तु दर्भस्यस्तवम भोगमोक्षप्रदस्यम प्रपण्टेत् सकृति भवेत् इति श्रीजयलाभादिकर श्रीदत्त स्तोत्र संपूर्ण।